पूर्वा काळे मॅडम आणि ओंकार शेळके सर. तर बहुविध कौशल्य अभ्यासक्रम हा नवीन अभ्यासक्रम आपल्या शाळेमध्ये सुरू होतोय. तर या अभ्यासक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजेच काय, तर सध्याचं वातावरण बघता मुलांनी हाताला काहीतरी काम असतं हे खूप काळानुसार महत्त्वाचं असतं. आणि या अभ्यासक्रमामध्ये 4 विषय असतात. पहिला विषय म्हणजे ऊर्जा आणि पर्यावरण, दुसरा विषय म्हणजे अन्न प्रक्रिया तंत्रज्ञान आणि शेतकरी कार्यशाळेमध्ये तिथे विभाग आहेत ते म्हणजे कार्यशाळा व अभियांत्रिकी तंत्रज्ञान व बागकाम शेती तंत्रज्ञान. हे चारही विषय आपल्या सर्वांगीण विकासासाठी खूप महत्त्वपूर्ण ठरतात, जेणेकरून आपण याचा उपयोग करू भविष्यामध्ये उद्योजकीय व्यावसायिक विषयावर मुलांना एक माहिती क्लिक होते. यामध्ये 7 प्रॅक्टिकल असतात प्रत्येक विषयाची. ती पूर्णपणे प्रॅक्टिकल घेत असताना चारही त्या विषयाचे शिक्षक त्या मुलांनी सेफ्टी पहिली घेतात. उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल तुम्हाला दिसत असेल की इकडे टच करण्याचं ट्रायंगल करायचं मॅट असतं आणि हातामध्ये A1 B ॲनिमल्स असतात. त्याचप्रमाणे चारही विभागामध्ये त्या विषयाची सेफ्टी असते. यामध्ये 80% प्रॅक्टिकल असतं आणि फक्त 20% थेरी असते, जेणेकरून विद्यार्थी कंटाळू नये म्हणून. आजपर्यंत आमचा अनुभव आहे की प्रत्येक विद्यार्थ्याला हे करताना अजिबात कंटाळा येत नाही आणि नक्कीच वेल्डिंगच्या प्रॅक्टिकलला जास्त करून विद्यार्थ्यांनी हे प्रयोग प्रॅक्टिकल करत असतात. कौशल्य अभ्यासक्रम केंद्राचं उद्घाटन आदरणीय डॉक्टर प्रमोद आपटे यांच्या शुभ हस्ते संपन्न झालं आणि आता या सभागृहामध्ये हा कार्यक्रम आपण पुढे नेतो आहोत. व्यासपीठावर अध्यक्षस्थान भूषवित आहेत आपल्या शाळेच्या संस्थेचे म्हणजे देवगड एज्युकेशन बोर्ड मुंबई या संस्थेचे उपाध्यक्ष आदरणीय सदानंदजी पवार साहेब. पारंपरिक शिक्षणाव्यतिरिक्त दुसऱ्या बाबीकडे वळत असताना आपण निर्गत दीक्षित संगणक कक्ष स्वतंत्रपणे आपला संगीतायतन हा विभाग गेली कित्येक वर्ष चालू होतो, त्यालाही आधुनिकीकरण करण्याचा आपण प्रयत्न केला. त्या माध्यमातून विद्यार्थी घडवण्याचाही आपण प्रयत्न करतो. अशा प्रकारे केवळ पारंपरिक शिक्षणावर अवलंबून न राहता विविध संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सातत्यानं देवगड एज्युकेशन बोर्डानं केला आहे. माझ्या वडिलांचे नाव द्यायला मिळालं हा त्याच्यात वडील आहे. माझे वडील डॉक्टर वामनकृष्ण आपटे 1960 साली देवगडला आले. त्यानंतर वैद्यकीय व्यवसाय त्यांनी चालू केला. 1980 पर्यंत ते वैद्यकीय व्यवसाय करत होते. त्यानंतर मी 80 ते 2020 पर्यंत व्यवसाय करतो. वडिलांचा
शाळेशी ज्याच वेळा संबंध आला आणि देवगड एक्झिक्युटिव्ह बोर्डाच्या स्थानिक समितीमध्ये ते काही काळ सदस्य म्हणून काम करत होते. तसं शाळेची उत्तरोत्तर व्हावी इच्छा व्यक्त असतो आणि नवीन उपक्रमाला शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द सांगतो. आता इथे येत असताना एक छानसं कौशल्य वृक्ष मी बघितलं. म्हणजे गेल्या 8 वर्षात 9 ते 10 वर्षाचा आमचा हा प्रवास आहे. छोटासा प्रवास आहे, खूप मोठा नाही. पण या 10 वर्षात असं कौशल्य वृक्ष मी कुठे बघितलं नाही. आणि यासाठी मला तर सगळ्यांनी आपल्या शाळेसाठी टाळ्या वाजवल्या. कारण की कौशल्य वृक्ष हे कधी माझ्या पण डोक्यात आलं नाही. आणि त्याच्यात महत्वाचं सगळं लिहिल्या गेलेलं आहे. कौशल्य, श्रम, स्वावलंबन, गुणवत्ता, आत्मविश्वास, रोजगार, तंत्रज्ञान आणि सर्वात शेवटचं जे लिहिलं आहे ते म्हणजे राष्ट्र निर्मिती. म्हणजे आज सगळंच माननीय पंतप्रधान पण म्हणतात की कौशल्यातच खरं तर राष्ट्र निर्माण आहे. पण मला तर वाटतं इथे आल्यावर मला खूप छान वाटलं सर. ज्यांनी कोणी केलं असेल माझं त्यांना आभार मानतो. आणि मी घेऊन जातो आधी म्हणजे सगळ्या शाळांमध्ये नक्की दाखवेल मी की या प्रकारे काय होत असतं. आपण कधी काही वेळच नाही मिळत. कौशल्य गीत असू शकतं, हा डोक्यातच नाही आला कधी. नुसतं कौशल्य आपण देऊ शकतो एवढंच डोक्यात आलं. पण कौशल्य गीत आणि त्याच्यातले पहिले 2 शब्द म्हणजे कौशल्याच्या मार्गावरती पाहू यशाची शिखरे, असं आम्हालाही वाटतं की नाही कौशल्य हे खूप महत्वाचं आहे. बेसिक शिक्षण खूप महत्वाचं आहे, पण त्याच्यासोबत जर कौशल्य मिळालं तर ते एकदम स्टँड आउट राहू शकतो आपण. आणि ते दिसलं आणि अतिशय छान दिलं. कौशल्याच्या मार्गावरती पाहू यशाची शिखरे, श्रमज्ञानाने सन्मानाचे भविष्य घडवू आपले. म्हणजे याचा आपणच आपले भविष्य घडवायचे आहे. फक्त मला असं वाटतं या शाळेत कौशल्य आहे. बहुविध कौशल्य अभ्यासक्रमाच्या निमित्ताने तुम्हाला सगळ्यांना एक टूल हातात भेटलाय. मी एवढंच आव्हान करेन सगळ्या विद्यार्थ्यांना 8वीच्या 9वीच्या आणि उपस्थित सगळ्यात पालक उपस्थित दिसतात ते पाहून पण छान वाटतंय की पालकांनी पण खूप सारा सपोर्ट करावा मुलांना. मुलं जर घरी येऊन म्हणते की मला काहीतरी किचनमध्ये काम करायचं करू द्यावं आणि मुलींनी जर म्हटलं की मला इलेक्ट्रिकचं काही वायर सुधारायचं करू द्यावं, कारण की ते शिक्षण घेऊन येणार आहे, प्रशिक्षण घेऊन येणार आहे. आणि पालकांचा पण आज इथे सहभाग आहे, असाच पालकांचा सहभाग घरी पण राहू द्या. तर मी आज या निमित्ताने शाळेचं मी आभार मानतो. मांडगावकर सरांचे विशेष आभार मानतो, कारण की 20 दिवसात ते सगळं घडलंय. 20 दिवसापूर्वी आम्ही सगळे भेटलो आणि इतकं फास्ट होईल असं कधीही वाटलं नव्हतं. खरं तर मला वाटलं होतं की पुढच्या वर्षी होईल की काय हे, पण आणि मी खाली रूम बघून आलो. त्याच्यानंतर आता आपला हा प्रवास, हा 20-25 दिवसांचा प्रवास हा आम्हालाही खूप काही म्हणजे देणार आहे. तर मी देवगड बोर्डचे पण आभार मानतो आणि तुम्हाला सगळ्यांना पूर्ण भविष्यासाठी येणाऱ्या दिवसांसाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. आता हा त्याला जोडून असा कार्यक्रम हा जिल्ह्यात अनेक ठिकाणी चालू आहे. आपण मागे होतो, गेल्या वर्षी सुरुवात झाली, आता यंदा त्याचा विस्तार झाला आहे. आता जवळपास हे 5 शाळा 6 शाळा त्यांच्या होतात, अजूनही 1-2 शाळा होतील. तर या ठिकाणी ते कार्यक्रम करणार आहेत. आमच्या शाळेत असल्यामुळे गेल्या वर्षभराचा आम्हाला अनुभव आहे. आता जी मुलं 9वीत गेली, 8वीतून 9वीत गेली, मुलांना सुद्धा आम्ही विचारला प्रश्न आहे काय चालू ठेवायचं काय नाही ठेवायचं. तर सगळ्या मुलांनी म्हणले हे आवश्यक आहे, आवडते आपल्याला, त्यामुळे चालू ठेवा. आणि त्या भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान झारप या संस्थेचे संस्थापक आदरणीय डॉक्टर श्री प्रसादजी देवधर. कधीतरी मुलाला हा प्रश्न पडला पाहिजे, आंबा पिकतो म्हणजे नक्की होतं काय? आंबा पिकण्याची प्रक्रिया काय? म्हणजे विद्यापीठाने आता जे संशोधन केलंय त्याच्यामध्ये विद्यापीठ असं म्हणतं एकूण 70 प्रकारच्या रासायनिक प्रक्रिया आंब्यामध्ये होतात. 70 प्रकारच्या. म्हणजे आम्ही नुसती जी आडी घालतो त्या आडीमध्ये गेल्यानंतर काय काय रासायनिक प्रक्रिया होतात त्याचा अभ्यास केला आणि मग लक्षात आलं पुढच्या फेजमध्ये अरोमा तयार होतो, म्हणजे ज्याला वास येणं म्हणतात. रंग कधी तयार होतो, साका कधी धरतो. मला असं वाटतं ह्या प्रश्नांची उत्तरं कदाचित आंबा बागायतदारांना मिळत नसतील. या प्रश्नांची उत्तरं एखादा 8वीतला 7वीतला पोरगा जेव्हा BSc हॉर्टिकल्चर करेल, ऍग्रिकल्चर करेल, त्याच्यामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन करेल, त्यावेळी प्रश्नांची उत्तरं मिळतील. मला पलीकडच्या पवन चक्क्या दिसत होत्या, विंडमिल दिसत होत्या. म्हणजे कधीतरी विज्ञानाच्या शिक्षकाने
त्या पवनचक्कीच्या बाजूला नेऊन मुलांना सांगितलं पाहिजे अशी वीज तयार होते, वाऱ्याचा वेग असा मोजतात, हा खारा वारा असतो, हा मतलई वारा असतो आणि अशी वीज तयार होते आणि एवढ्या वाऱ्याचं स्पीड जर असेल तरच ती पवनचक्की परवडते, त्याला आपण इकॉनॉमिक व्हायबिलिटी म्हणतो. मला असं वाटतं ही सगळी चर्चा कुठच्या वयात झाली पाहिजे. लोक पहिल्यांदा असं म्हणायची ही चर्चा साधारण 11वी-12वी झाली तरी चालेल. सरकार आणि मानसोपचार तज्ञ असं म्हणतायत ही चर्चा खरं तर मुलगा जेव्हा 5वीत येतो 6वीत येतो तेव्हा पहिल्या चर्चेला सुरुवात झाली पाहिजे. त्याला आपण म्हणतो बोध. बोध याचा अर्थ नुसतं काहीतरी समजताय, कौशल्य बोध, बरोबर ना. आणि तो 8वीत गेला की मग हाताने करायला सुरुवात करायची. त्याचे पहिल्यांदा बोध होत आणि बोधाचं रूपांतर नंतर ज्ञानामध्ये होतं, विज्ञानामध्ये होतं, तंत्रज्ञानामध्ये होतं, समजुतीमध्ये होतं, उमजुतीमध्ये होतं. आणि मला सगळ्यात महत्त्वाचं काय वाटतं की उमजूत महत्वाची वाटते. मला पहिल्यांदा समजलं, पण लोणचं जिरलं का? मला असं वाटतं की जिरण्याची प्रक्रिया सगळ्यात महत्वाची असते. माणूस जेव्हा हाताने काम करतो आणि मग जेव्हा तो वाचतो तेव्हा ती जिरण्याची प्रक्रिया होते. आणि मला असं वाटतं एनईपी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी हे देशाचं भवितव्य घडवणारी पॉलिसी आहे. भवितव्य म्हणजे किती भविष्य? तर मला असं वाटतं जो विचार जर्मनी असेल, जपान असेल त्यांनी 50-60 वर्षापूर्वी केलाय तो विचार आपल्या देशाने आता सुरुवात केली आहे. परोड्याचे काही शेतकरी त्यांना भेटले, म्हणाले की आम्हाला सुपारी सोलायचं यंत्र करून द्या. त्यांनी सुपारी सोलायचं यंत्र केलं. मला असं वाटतं हे सगळं होऊ शकतं. गावात एक कोणतरी खाजावाला होता, बंगाली खाजा बनवणारा. पोरं म्हणाली सर आम्हाला बंगाली खाजा शिकायचंय. त्यांनी बंगाली खाजा केला. चतुर्थी आली, कोणीतरी सांगितलं उकडीचे मोदक शिकायचे. त्या शिक्षकाने उकडीचे मोदक केले. मोदक करायला नाही शिकवायचंय. प्रेशर कुकरचं आतलं तापमान किती असतं, प्रेशर कुकरचा शोध कसा लागला, नक्की पाकळी जी मऊ झाली पाहिजे ती किती मऊ झाली पाहिजे, मला असं वाटतं हे शिकवायचंय. म्हणजे त्याला तंत्र शिकवता शिकवता त्याच्या मागचा मंत्र शिकवायचा आहे. आणि भगीरथ मध्ये आमचा जो व्हॉट्सअप ग्रुप आहे सगळ्या ट्रस्टींचा, त्याला भगीरथच्या आम्ही ट्रस्टी म्हणतो. रोज संध्याकाळी भगीरथ मध्ये काय झालं त्याचा एक 15 ओळीचा रिपोर्ट जातो आणि रोज नाही 365 दिवस असा रिपोर्ट जातो. रविवारी पण रिपोर्ट जातो सगळ्यांना. मला असं वाटतं जशी वाद्य ताल सुर लय जमलेली असतात तशा सगळ्या विश्वस्तांची ताल सुर लय जर जमली तर मला असं वाटतं मांडवकर सर तुम्ही जो निर्णय केला तसा निर्णय होऊ शकतो. आणि मला प्रामाणिकपणे असं वाटतं जे मिळालंय ना ते समर्पण आम्ही करण्यासाठी आहे. सगळ्यात शेवटी जे मी कमवलंय ते हातावर तुळशीचं पान घ्यायचंय, सोडायचं आहे. कृतकृत्यता खरं तर त्याच्यामध्ये आहे. त्याचे स्वतःच्या वडिलांच्या नावे एवढी रक्कम देणं ते वाटतं तेवढं सोपं नाहीये. त्याच्या आपले तुम्ही लँडमार्क काम केलेलं आहे. डॉक्टर देवधर यांनी हा प्रकल्प या ठिकाणी आणण्यासाठी प्रयत्न केला. संस्थेने याच्यावर विचार केला आणि आज तो कार्यान्वित झालेला आहे. संस्थेच्या वतीने निश्चित बनसर आणि डॉक्टर देवधर यांना सांगू इच्छितो की आपण जे प्रेम आमच्यावर दाखवलेलं आहे ते प्रेम, तुमची इच्छा आणि तुमची आकांक्षा ज्या काही आहेत त्या पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून संस्था सतत प्रयत्नशील आहे. आपल्या सर्वांच्या उपस्थितीबद्दल मी संस्थेच्या वतीने आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. व्यंकटी सांगो तया सत्कर्मी रतिवादो भूता